नमस्कार मंडळी, मी स्वाती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण एकदम सोपी, चविष्ट आणि हेल्दी अशी रेसिपी पाहत आहोत। ती म्हणजे गूळ शेंगदाण्याची पौष्टिक अशी चिक्की। घरच्या घरी आपण गूळ आणि शेंगदाण्याची पौष्टिक अशी चिक्की बनवू शकतो। बऱ्याच वेळा ही चिक्की चिकट होते किंवा कडक होते। अशा गोष्टी टाळण्यासाठी या व्हिडिओमध्ये मी भरपूर टिप्स दिलेल्या आहेत। ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। चला तर मग वेळ न घालवता चविष्ट अशी पौष्टिक गूळ शेंगदाण्याची चिक्की बनवायला सुरुवात करू। तर गूळ शेंगदाण्याची पौष्टिक अशी चिक्की बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एका कढईमध्ये 2 वाटी शेंगदाणे मंद आचेवरती मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। मंद आचेवरतीच भाजा, गॅस कुठेही मोठा करायचा नाही, जेणेकरून शेंगदाणे व्यवस्थित असे भाजले जातात। 1-5 मिनिटांमध्ये शेंगदाणे व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत। तुम्ही बघू शकता शेंगदाण्यावरची साल काढून बघायची, निघत असेल म्हणजे शेंगदाणे व्यवस्थित भाजलेले आहेत। आता हे शेंगदाणे आपण पूर्णपणे थंड करून घेऊ। शेंगदाणे मी एका ताटामध्ये काढून ते पूर्णपणे थंड करून घेतले। आता त्यावरती साल आपल्याला काढून घ्यायची आहेत आणि शेंगदाणे आपल्याला सुटे करून घ्यायचे आहेत। इथे शेंगदाणे सर्व मी 2 भागामध्ये असे विभाजित केलेले आहेत। हे शेंगदाणे तुम्ही हलकेसे क्रश करून वापरले ना तरी चालतं। आता काय करायचं, गॅसच्या ओट्याला थोडंसं तूप लावायचं आहे। तूप सगळीकडे असं पसरवून घ्यायचं आहे। शेंगदाण्याची चिक्की करण्याआधीच हे सर्व कामं करून ठेवायची। आता शेंगदाण्याची चिक्की करायला घेऊ तर एका कढईमध्ये आपल्याला एक अर्धा चमचा तूप तापवून घ्यायचं आहे। तूप व्यवस्थित असं तापलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तूप तापून झालेलं आहे। आता यामध्ये 2 वाटी गूळ घालायचा आहे आणि हा गूळ आपल्याला मंद आचेवरती छान पातळ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। गूळ हलकासा पातळ व्हायला लागलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता गूळ आपल्याला 3 ते 4 मिनिटे शिजून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटे गुळाचा पाक शिजून झाल्यावर चिक्कीसाठी पाक तयार झालेला आहे का नाही हे चेक आपण करून घेऊ। तर काय करायचं, एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये 2 ते 3 ड्रॉप गुळाच्या पाकाचे घालायचे। ते असे कडक होत असतील, एकत्र येत असतील म्हणजे गुळाचा पाक व्यवस्थित असा तयार झालेला आहे। आता या स्टेजवरती आपण जे शेंगदाणे भाजून घेतलेले होते ना ते यामध्ये घालूया आणि व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ। हे शेंगदाणे छान असे व्यवस्थित मिक्स करून झाले ना की लागलीच आपण फ्लोरला जे तूप लावलं होतं ना त्यावरती हे मिश्रण टाकून घ्यायचं। सुरुवातीला स्पॅच्युलाच्या साहाय्याने हलक्या हाताने हे मिश्रण पसरवून घेऊ आणि मस्त आपल्याला चिक्की जेवढी पातळ हवी आहे ना तसं आपल्याला हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे। मिश्रण गरम असतानाच पसरवायचं, कारण ते थंड झाल्यावर पसरलं जात नाही। हे मिश्रण छान असं पसरवून झालं ना की त्याला हलके हलके कट मारायचे, जेणेकरून चिक्की नंतर व्यवस्थित निघेल। आता चिक्की पूर्णपणे थंड करून घ्यायची, नंतरच कापायला आपण घेऊया। रूम टेम्परेचरवर एक अर्धा तास लागतो। अर्धा तासामध्ये ही चिक्की व्यवस्थित अशी सेट होते। आता ही चिक्की आपण व्यवस्थित चाकूच्या साहाय्याने हलक्या हाताने कट करून घेऊया। चिक्की कट करताना घाई करायची नाही, एकदम हलक्या हाताने चिक्की कट करायची। इथे तुम्ही बघू शकता मी चिक्की व्यवस्थित कट करून घेतलेली आहे, दिसायला अगदी सुंदर दिसत आहे। याच पद्धतीने आपण सर्व चिक्की कट करून घेऊया। तर इथे आपली अगदी पौष्टिक चविष्ट अशी कुरकुरीत गूळ शेंगदाण्याची चिक्की बनवून तयार आहे। चवीला अगदी भन्नाट लागते। तर एक वेळ या पद्धतीने ही गूळ शेंगदाण्याची चिक्की नक्कीच करून बघा, कशी झाली आम्हाला कळवा। आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंतसाठी धन्यवाद।